दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो। पण मातृदिनाला सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का? तर चला जाणून घेऊया या मागचा इतिहास आणि या दिवसाचे महत्त्व। देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली। जगातील प्रत्येक सजीवाला जन्म देणारी ही त्याची जननी म्हणजेच आई असते। आई या दोन अक्षरी शब्दात प्रेम, वात्सल्य, माया, ममता, शिस्त असे अनेक भाव दडलेले असतात। आपल्या मुलांचे अपराध पोटात घेणारी, संकटाच्या वेळी त्यांना साथ देणारी आणि प्रसंगी धीर देत कुशीत घेणारी, आपल्या चिमुकल्यांच्या प्रगतीसाठी झटणारी आई साक्षात देवीचे रूप असते असे म्हटले जाते आणि ते खरंच आहे। इतर वेळी आईला आपल्या आयुष्यात गृहीत धरून असतो, तिची वेगळी दखल घ्यावीशीही आपल्याला वाटत नाही, पण ठेच लागल्यावरही पहिल्यांदा आईचीच आठवण येते। पण काही असले तरी आईबद्दल भरभरून बोलले जाते ते म्हणजेच मातृदिनी। जगभरात मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो। काही देश वेगवेगळ्या तारखांना हा दिवस साजरा करतात, पण भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह काही देशांमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणजेच मदर्स डे म्हणून साजरा केला जातो। ही परंपरा सुमारे 112 वर्षांपासून सुरू आहे, पण आज तुम्हाला या दिवसाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहे। या दिवसाची सुरुवात कशी झाली, हा दिवस आईला समर्पित करण्यामागचा नेमका उद्देश काय, तर चला जाणून घेऊया। हा आहे मदर्स डेचा इतिहास। मदर्स डेचा इतिहासाचा संबंध हा ग्रीस देशाशी आहे, ज्याला युनान असेही म्हणतात। प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन लोक रिया आणि सायबेले या मातृदेवतांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करत होते, मात्र याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही। पण आधुनिक काळात म्हणजेच 20व्या शतकात अमेरिकेत पहिल्यांदा मदर्स डे साजरा केल्याचा इतिहास असल्याचे सांगितले जाते। तर कशी झाली मदर्स डेची सुरुवात? आईला सन्मान देणाऱ्या मातृदिनाची सुरुवात अमेरिकेत झाली। ॲक्टिव्हिस्ट ॲना जॉर्विस यांनी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली। आईचे अथक परिश्रम आणि तिचे बलिदान आणि समाजसेवेतील तिच्या भूमिका यामुळे त्यांना खूप प्रेरणा मिळाली। ॲना जॉर्विस यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते, पण जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हा आईबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी मदर्स डेची सुरुवात केली। कालांतराने इतर देशांमध्ये सुद्धा हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली। मेच्या दुसऱ्याच दिवशी हा दिवस का साजरा केला जातो, तर 9 मे 1914 रोजी अमेरिकेतील तत्कालीन 28 राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला, ज्यामध्ये असे लिहिले होते की मेच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल। यानंतर अमेरिकेसह इतर देशांमध्येही हा दिवस साजरा केला जाऊ लागला। 1908 मध्ये अमेरिकन काँग्रेसने मदर्स डेला अधिकृत सुट्टी देण्याचा प्रस्ताव नाकारला, पण ॲना जॉर्विस यांच्या प्रयत्नांमुळे 1911 पर्यंत अमेरिकेतील अनेक राज्यांनी या दिनानिमित्त सुट्टी जाहीर केली। त्यांपैकी काहींनी अधिकृतपणे मदर्स डेला स्थानिक सुट्टी म्हणून मान्यता दिली। तर या दिवसाचे महत्त्व काय आहे? मदर्स डे हा एक विशेष दिवस आहे जो आपल्या आईबद्दल प्रेम, कौतुक दर्शवण्यासाठी समर्पित आहे। आपल्या मुलांचे संगोपन करणाऱ्या माता, कुटुंब आणि समाजाला त्याग आणि समर्पण करणाऱ्या मातांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो। तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती? आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।